परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतिमेची समाजकंटकांनी तोडफोड केली। ही घटना अत्यंत गंभीर आहे। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी या मागणीसाठी जय भीम बॉईज राधानगरी यांच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर व राधानगरी पोलीस ठाणे येथे निदर्शने केली। परभणी घटनेचा निषेध करत गंभीर गुन्हा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यास SIT मार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला। निवेदनात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करा, गुन्हे मागे घ्या, समाजकंटकावर गुन्हा नोंद करा यांचा समावेश आहे। पोलीस निरीक्षक संतोष गोरे व अव्वल कारकून बाबूराव खोत यांना मागणीचे निवेदन दिले। यावेळी ऋतुराज कांबळे, भिकाजी कांबळे, विकी कांबळे, चंद्रकांत चव्हाण, अभिनव मरगळे, सागर कांबळे, आकाश कांबळे, जितेंद्र मरगळे, नीरज कांबळे, सौरभ कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली। याच्या निषेधार्थ आज आपण पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर पोलीस कस्टडीमध्ये असणारा सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जीवघेणा हल्ला झाला, त्याचा मृत्यू झाला। त्याचबरोबर शासकीय प्रशासनाचाही आम्ही याच्यात विरोध करत आहोत। त्याचबरोबर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जर कोणी इथून पुढे धक्का देण्याचा प्रयत्न केला किंवा इतर गोष्टी कुठल्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीची विटंबना झाली तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा करत आहे। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।